तर दिवाळीच्या सगळ्यांना शुभेच्छा. तर आता 3-4 रविवार झाले मी नुसतं बाहेर फिरतोय, त्यामुळे कसं आहे एवढा पासून आहे रूममध्ये पडलाय. आणि आता घरी जाण्यासाठी पण पॅकिंग करायची, भरपूर भरपूर शॉपिंग पण झाली माझी. आता ही बॅग मला रेडी करायची. तर आता माझी स्लॅम बुक सापडली माझी डिप्लोमाची. तर आता बाकी सगळं उरकत होतं, बॅगेत सर्वात तळाला होती आणि जपून ठेवली आहे, खूप जपून ठेवली, खूप जपतो मी ना, कारण खूप साऱ्या आठवणी. तर मी तुम्हाला स्लॅम बुक दाखवतो माझी कशी आहे. त्यानंतर आता आपण पुढचं दिवाळीची पॅकिंग करूया. तर जनरली स्लॅम बुक म्हणजे काय असतं की आपले जे मित्रमैत्रिणी आहेत त्यांच्या आवडीनिवडी, मग त्यांना कोणतं गाणं आवडतं, कोणते पदार्थ खायला आवडतात, त्यानंतर कोणते मूवीज आवडतात, कोणते ॲक्टर आवडतात, त्यांचे इंटरेस्ट, या गोष्टी या स्लॅम बुकमध्ये येतात. तर जनरली आपण स्लॅम बुक कधी बनवतो, तर तशी स्लॅम बुक आपण थ्रू आउट द इयर कधी पण बनवू शकतो. पण शक्यतो कॉलेज लाईफमध्ये ज्यावेळेस सँड ऑफ वगैरे होतो, ज्यावेळेस आपले शेवटचे काही दिवस राहिलेले असतात आणि एक्झाम वगैरे बाकी असते, त्यानंतर कॉलेजचं PL वगैरे असतात, तर त्यावेळेस आपण स्लॅम बुक बनवतो. तर मी पण एक्झाम पिरियडमध्येच ही स्लॅम बुक बनवलेली. जेवढा फोकस मी एक्झामवर नाही केला तेवढा ही स्लॅम बुक बनवताना केला होता. खूप कष्ट लागले तुम्हाला बनवताना, पण भारी वाटलं एकदम, कारण एकदम इंटरेस्टने बनवली होती. त्या झाले खूप, त्यामुळं निघलेलं आहे थोडंफार. हा आमच्या क्लासचा ग्रुप होता. हा फोटो जो आहे तर तो गॅदरिंगचा फोटो आहे. सर्वजण एकदम एन्जॉय करत होते त्यावेळेस, म्हणजे काळच वेगळा होता. ते दिवस जरी आठवले ना आता, पुन्हा ते कॉलेजला जावं वाटतंय. हे आमचे सगळे गॅदरिंगचे फोटोज वगैरे. त्यानंतर हा जो फोटो आहे तर हा आमचा मेकॅनिकल ब्रँचचा जे वेळेस सेंड ऑफ होता ना, तर हा सेंड ऑफचा फोटो आहे. नंतर माझे काही फ्रेंड्स आहेत. अँड दिस इज मी. हा माझा प्रोजेक्ट. खूप कष्ट करायला लागलं या प्रोजेक्टवर, खूप म्हणजे खूपच. ॲटोमेक भाई भाई, शुभ्या शुभ्या, प्रेम करा फक्त कुटुंबावर, बस विषय संपला. जिप्रे आता तरी केस काप, गज्जूबाई. तुषार घनवट, डिप्लोमा करिअर. पोरींची नादी लागायचं सोडून दिला का, प्रेम काय नसते, या सगळ्या अंधश्रद्धा आहेत. थोडंफार शेरू शायरी वगैरे. दत्ताभाई, अक्षय एलगट्टे, प्रशांत, गोरक्ष. हे गोरक्ष आहे ना, याची एक मस्त एक इन्सिडेंट मित्रांनो. तर त्या गोरक्षाचा इन्सिडेंट तुम्हाला सांगतो. समथिंग फेब्रुवारीमध्ये त्याचा वाढदिवस होता. कोणाचा वाढदिवस असला ना, मध्ये एक छोटासा हॉलसारखा एक स्पेस होता हॉस्टेलला असताना. तर मित्रांनो तेव्हा काय झालं, गोरक्षाचा बड्डे होता आणि जो मधला स्पेस आहे तर तिथं आम्ही सर्वांनी त्याचा बड्डे सेलिब्रेट केला होता. तर त्यावेळेस जनरली कसं राहायचं, ज्यावेळेस बड्डे सेलिब्रेट व्हायचा ना, मित्रालाच म्हणजे ज्याचा बड्डे आहे त्याला खूप चव भेटायचा. तर त्यावेळेस काय केलं आम्ही, तर त्याला उचलला, बाथरूममध्ये नेला आणि त्याच्यावर आहे ना बडा 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 3-4 बादली पाणी ओतलं. त्यानंतर काय झालं, खूप सारा गोंधळ झाला. म्हणजे एकेकाला उचलायचं, बाथरूममध्ये न्यायचं. तर बड्डे सेलिब्रेशन नंतर बराच वेळ हेच चाललं. पण अशातच काय झालं की एक हॉस्टेलचा मुलगा होता. तर त्याने काय केलं, आमच्या हॉस्टेलचे जे रेक्टर होते ऑटोमोबाईलचे पाटील सर, तर त्यांना कॉल लावला आणि त्यांना बोलून घेतलं. तर त्यावेळेस ते पाटील सर आले आणि मी बाथरूममध्येच होतो. अगदी बंडलवर टॉवेलवर मी कपडे धुत होतो. तर मला विचारलं सरांनी नेमकं काय झालं इथं. तर मी म्हटलो मला नाही माहिती. तर मग काय झालं, तेवढं मग सगळ्यांना मध्ये गोळा केलं आणि
एवढं झापलं सरांनी, एवढं झापलं. नंतर सरांनी त्याला विचारलं हा पण होता का, तर ते म्हणला हा होता सेलिब्रेशनला. तर सर मला इतकं बोललं ना, काय आधी काय बोलत होता की नव्हता म्हणून, तर मग मला नाही माहीत म्हणून. तर मग खूप झापलं. त्यावेळेस सरांनी धमकी दिली हॉस्टेलमध्ये हुसकून द्यायची. बोलली की लगेचच्या लगेच बॅग घेऊन निघून जा. पण नंतर दुसऱ्या दिवशी आम्ही सर्वांनी जाऊन सरांची माफी मागितली. नंतर काय झालं, सर बोलले की तुम्हाला पश्चाताप होतोय ना, तर आता काय करा तुम्ही, हॉस्टेलचे बाथरूमचे जे तुटलेले नळ वगैरे आहेत तर ते दुरुस्त करून द्या. तर आम्ही त्यावेळेस कॉन्ट्रॅक्ट काढून थोडीफार नळ वगैरे दुरुस्त करून दिले. तर हा एक लाईफमधला एकदम मेमोरेबल इन्सिडेंट होता. तर आता आपण पुढचं पाहूयात. जो आहे ना तो गोरक्ष गावडे. ती पागल बोलायची की तू स्माइल देत जा, तुझ्या चेहऱ्यावर खूप क्यूट दिसते. पण आता मी स्माइल दिली आहे पण ती पागल बघायला नाही. आय मिस यू पागल. ते कुंडल्या एकदम खतरनाक व्यक्तिमत्व होतं. स्केच असं डेंजर काढायचा ना तो, म्हणजे असा इंटरेस्टेबल पर्सन होता. तो कोणतं काम करायचं म्हटलं ना एकदम इंटरेस्ट घ्यायचा. आणि स्वप्नील गावड एकदम छोटा पॅक आणि बाड धमाका. तर याचे काही किस्से आहे ना विचारायलाच नको. एक नंबर जोडी होती दोघांची. मैं रहूं या ना रहूं, फिकर तो तुम्हारी आज भी करते हैं, बस जिक्र करने का हक नहीं रहा. वाह. था सगळ्या डार्लिंग. हे पोरग मित्रांनो स्वागत दोषी सातारकर. तर स्वागतबद्दल सांगायचं झालं ना मित्रांनो, कॉलेजचं एक डिपार्टमेंट नव्हतं काही या स्वागतने सोडलं नाही. तुम्ही ENTC, कॉम्प्युटर, सिव्हिल, इलेक्ट्रिकल कोणता पण विचारा आणि कोणत्या पण मुलीचं नाव विचारा, या सगळ्यांना माहीत असणार म्हणजे असणारच. पण शेवटपर्यंत काही एक मुलगी पटली नाही. एक पटली होती, तिच्या नादात 3 वेळा मेकॅनिक्स बॅग ठेवला, YD पण पडला. पण आता काय चालायचं. तर स्वभावाने एकदम भारी वर्ग होता. म्हणजे आपले पण आपण ज्याला म्हणतो, पर कधी पण कुठं पण असो, किती पण लांब असला ना तरी आवाज देणार. पण किती पण मुलींमध्ये असला काही असला विचारणार तो, असं मुलांना विचारणार, असं कधी इग्नोर नाही केलं त्यांनी. तर एकदम भारी वर्ग होता. तर आता आपण नेक्स्ट स्वागत. हा आमचा काळे, अक्षय काळे, स्थापत्य अभियांत्रिकी. स्वागत प्रसाद गाडेकर, गुंजाळे, विलास खोले. तेरे बारे में मैं क्या कहूँ, ये तो मैं शब्दों में बयान नहीं कर सकता. अरे एवढा भारी कवी. फिर भी तेरे लिए 2 शब्द हक्काने कॉल करा. मस्त बाबा. काय एवढं कॉल नाही. आणि केत बोंबले. कोण आता गोरक्ष गावडे. एक नंबर. किती आहे डेट ऑफ बर्थ? नॉट 5 जानेवारी, ओनली 5 फेब्रुवारी. भाऊचा वाढदिवस लक्षात आहे ना. पाटील सर आलेले. कोण विसरणार आहे? कोणच नाही विसरणार. ऑटोमोबाईल इंजिनियर, ऑटोमोबाईलचे तर कोणच नाही विसरणार. महेश गायकवाड. तर हा मया गायकवाड DSIचा. तर कंपनीच होतं सोबत. तर आमची बालुशाहीवर भांडणं झालेली. आम्ही अजून पण बोलत नाही त्यांना. ऋषी, संदीप कॅप्टन क्रिकेट, लय भारी. आणि याच्या मनात काय गैरसमज होता काय माहिती. त्यांनी काय टाकलं होतं माहिती का, तुझं माझं रिलेशन. दोघे थांबा 1 मिनटं, मला काय सापडलंय. हरलं तरी चालेल पण मैदान गाजवता आलं पाहिजे. वा. समथिंग अबाउट यू अँड आवर रिलेशन. दोघे एकाच मुलीवर प्रेम करणार. हे नेमकी ती मुलगी कोणती होती मला अजून पण नाही समजलं. असं काय लिहिलंय त्यांनी. अजून ते भडांगे अरबाज. तर एकदम मित्रांनो खरंच अँटिक पीस होता हा अरबाज.
याच्याविषयी सांगायचं झालं, उत्साही असं व्यक्तिमत्व होतं आरबाज. म्हणजे एकदम ऑलराऊंडर होता, डान्स लवर होता, तर एकदम भारी पोरगा होता आणि स्वभावाने पण भारी होता. तर आता त्यांनी नवीन ऑटोमोबाईल स्पेअर पार्टचं दुकान टाकलेलं आहे त्यांनी. आधी 1-2 वर्ष त्यांनी जॉब केला, पण जॉबचा तुम्हाला माहीतच आहे कंडिशन कशी आहे, त्यामुळे त्यांनी स्पेअर पार्टचं दुकान टाकलं. तर या आरबाजविषयी तुम्हाला एक इन्सिडेंट सांगतो. तर एक मुलगी होती, तर तिच्या नावाने मला चिडवायचे. म्हणजे मला बऱ्याच मुलीच्या नावाने चिडवायचे, तर काही वाद नाही. कारण आपलं कसं होतं, नुसता टाईमपास असायचा. तर मग आरबाज मला बोलला की तू त्या संग बोलत नाही का, असं नाही का, तसं नाही का. मी बोललो की भांडणं झाले, असं झालं तसं झालं आहे आणि आता आम्ही बोलत नाही आहे, खूप असं झालं आहे. तर मग काय झालं, आरबाज जाऊन तिला बोलला. तिला म्हणजे रस्त्यावरच तिला थांबवलं. तिला बोलला की रे तुझं काय झालं आहे, तू बोलत नाही का, तू खूप म्हणजे तू खूप विचार करतो तुझा, असं तसं. माझं आणि तिचं काहीच नव्हतं, पण त्याला असं वाटलं आणि मग त्याला मी असं थोडंफार फसवलं. आणि तो बोलला, बिचाऱ्याने खूप विश्वास ठेवला होता माझ्यावर. मी काय विश्वासघात वगैरे असं केला असं काही नाही, पण आम्ही जस्ट एक गंमत म्हणून करत होतो. आणि कॉलेज लाईफमध्ये अशा गोष्टी घडतच असतात. हा मेसेज फॉर यू, एखाद्याने तुझ्यावर विश्वास केला तर तू विश्वास तोडू नकोस. सॉरी सॉरी आरबाज. शेवळे नाही आता फोटो काय लावायचा राहिला. पवार साहिल नडतंय कोण, चौका चौकात गोळीबार. मग या आरची कुठे दिसतायलो. ऑटोमोबाईलचं खूप डॅशिंग असं व्यक्तिमत्व. इथं खाली त्याच्या गर्लफ्रेंडचं नाव आहे, त्यामुळे तुम्हाला काय दाखवणार नाही मी, उगाच काही प्रॉब्लेम नको. फंग्या, सायल्या आणि सँड्या, तर तिघं जर एकदम कट्टर दोस्त होते. असे दोस्त परत होऊ नये. कीर्तनराजे भोसले, रॉयल बारामतीकर, अभ्या, आकाश आणि अक्षय. आकाश देवीदास दरेकर, तुमसे प्यार कितना है हम नहीं जानते मगर जी नहीं सकती तुम्हारी. हा फंग्या, त्याचं नावच नाही लक्षात नाही आहे ना आता, काय माहिती कसं काय काय झाले असं. विलास होले आणि किरण खडके इन वन फ्रेम. तर विलासला पण स्लॅम मुकलेला द्यायची होती, पण त्याची पण राहिली आहे. तर ते विलासविषयी तुम्हाला सांगतो जरा. विलासचं नाव घेतलंय आणि माझ्या चेहऱ्यावर हसू येणार नाही असं शक्यच नाही, कारण आम्ही जे फर्स्ट इयर सोबत घालवलं आहे, एन्जॉय केलं आहे, तर आयुष्यात परत तशा बोल भेट नाही येणार. तुम्हाला एक इन्सिडेंट सांगतो जो माझ्या कायम लक्षात राहील. तर काय राहायचं, हॉस्टेल लाईफ म्हटलं ना, जे बाथरूमची संख्या लिमिटेड असते, टॉयलेटची संख्या लिमिटेड असते, त्यामुळं त्यानंतर गरम पाणी वगैरे ते पण लिमिटेड राहतं. तर त्यावेळेस काय व्हायचं, तर गरम पाणी यायचं किती 5-5:30च्या दरम्यान गरम पाणी यायचं आणि ते थोडं राहायचं. तर मग काय व्हायचं, रात्रीचं मुलं काय करायचे, सगळ्यात लवकर उठायचे, बादल्या वगैरे लावायचे नंबरला, तर कशासाठी, गरम पाण्यासाठी. आणि रात्रीचं पण कधी कधी काय व्हायचं, पोरं काय करायचे, रात्रीचं झोपतानाच बादल्या ठेवायचे आणि म्हणायचे सकाळचं म्हणायचे की आमचा नंबर आहे. तर विलास आणि मी एकदा काय केलं, तर सर्वांच्या बादल्या रात्रीचं झोपताना बाथरूममधनं सगळ्या जमा केल्या, टॉयलेटमध्ये ठेवल्या आणि विलास आतमध्ये गेला. आतमध्ये सर्व बादल्या ठेवल्या, त्यानंतर आतून कडी लावली आणि टॉयलेटवरून चढून बाहेर आला. तर दुसऱ्या दिवशी एवढा गोंधळ झाला की एकाची पण बादली नाही, काय नाही. त्यामुळं नेमकं बादल्या कुठे गेल्या काय कोणाला समजत नव्हतं. शेवटी मग एकाला कळालं, म्हणजे जो माझा रूममेट होता प्रशांत, त्याला समजलं की हा टॉयलेटचा दरवाजा आहे तो बंद आहे आणि आतमध्ये काही म्हणजे बराच वेळ आला तसं बाहेर कोणी आलं नाही. त्यावेळेस पोरांनी वर चढून पाहिलं आणि त्या बादल्या बाहेर काढल्या. तोपर्यंत आंघोळ वगैरे सगळं करून घेतलं होतं मी. तर असा हा विलास आम्ही एकदम म्हणजे ते दिवस होते ना मित्रांनो, परत नाही जायला भेटणार आणि अशा ज्या आठवणी त्या आयुष्यभर सोबत राहतील. तर पुढचं आता आपण पाहूयात. नाव ही इज नेक्स्ट अक्षय दोरगे. अक्षा हे एक एकदम एनर्जेटिक व्यक्तिमत्व. तर अक्षयला सांगायचं झालं ना, अक्षयचं कायम एकच राहायचं की बिझनेस करायचा आहे. तर याला सगळे उद्योजकच म्हणायचे आणि त्याचं कायम राहायचं. पोल्ट्री फार्मिंग टाकायची. मुप्पू पाणगाव तालुका
दौंड जिल्हा पुणे यायला विसरू नको. पण परत काही भावने बोलावलं नाही घरी. टॉम क्रूज तर आहे ना, त्याला मूवी पाहायची म्हणजे एवढी आवड ना, हॉलिवूडचा असं एक पण पिक्चर नसेल बा टॉम क्रूजचा भावने सोडला नाही. एकदम भारी फॅन होता. पशाबाई आपला रूममेट, नाम तो सबका पता है फिर भी एक फॉर्मॅलिटी. फुल टस्सल, रूम नंबर 408. दरेकर अविनाश, वा हवेची हँडरायटिंग म्हणजे ना विशेष नाही, एकदम भारी लिहिले भावनी. पण मी नंतर पाहिलंय कोणाच्या तरी इस्लाम बुक, त्यात पण त्यांनी हेच लिहिलं होतं सेम. तुटणार नाही मैत्री आपली, मी प्रार्थना करेन देवापाशी, जपून ठेवा आठवणी आपल्या पुढच्या जन्मातील भेटीसाठी. खूप मस्त लिहिलं आहे आवीने, खूप कष्ट घेतले होते माझ्या स्लॅम बुकसाठी. थँक्यू आवी. गावडे गणेश, माझा प्रोजेक्ट पार्टनर. अमित, आम्या 302 नडतंय कोण, एकदम भारी आव्या. आम्या किरण्यात थोडा वाढाव झालाय पण मनाने खूप चांगला आहे. कणवर पे किरण, अविनाश, हा ऋषी, अक्षय आणि हा आम्या. किरण, अगर मैं तुम्हारे साथ 2 मिनट और सही तो मुझे तुमसे प्यार हो जाएगा फिर से, और तुम्हें वो नहीं होगा फिर से. मस्त फेवरेट डायलॉग. किरण म्हणजे किरण वरपे, ऋषिकेश फापडे कायम राहायचे, एकदम जोडी कायम सोबत राहायची. हा आपला रूममेट सेकंड इयरचा निलेश तांदळे, अजून पण आम्ही सोबत आहे. म्हणजे रूममेट नाही आहे तरी पण आम्ही एका कंपनीत सोबत जातोय, रोज भेटतोय. भारी आहे. समथिंग अबाउट यू, कसं आहे माहिती आहे का, तू खूप चांगला हुशार मुलगा आहे, पण तुझ्या बदल मला चांगला वाटत नाही. तुझा बदललेला स्वभाव टुक्कारपणा आणि तुला लागलेली मुलींची वेळ सोडत दे बस. आलीच कधी आठवण तर नो कॉल, नो मेसेज, नो व्हॉट्सअप, नो फेसबुक, ओनली सारं जा. आठवण यायचा प्रश्नच नाही. आता दोघं एकाच कंपनीत काय त्यामुळं कायम भेटतच राहतो. नीलम, अक्षय आणि शिवम, आम्ही नगरकर. दाद्याविषयी पण दाद्याचं पण स्लॅम बुक लिहायचंच राहिलं, तरी पण त्याचा फोटो आहे बस, एवढंच काफी आहे. रवीना, रोहिदास भुजबळ, मुलींचा काही फोटो वगैरे लावला नाही मी. मुलींना सांगितलं होतं नंतर तुमचे फोटो वगैरे लावलेत म्हणून, झाले सगळे रेडी. त्या बोलल्या होत्या परत दाखव, पण परत काही कोणाचा फोटो वगैरे नाही लावला. मिस काकडेचे म्हणे राजेंद्र. डिप्लोमा हीच माझ्या यशाची सुरुवात आहे. बेस्ट फ्रेंड अक्षता, प्रोजेक्ट पार्टनर नीलम, दिव्या, रवीना, केटू. समथिंग अबाउट लव्ह, प्रेम म्हणजे एक निरागस भावना. पहिलं प्रेम जन्मदात्याला मातीवर, दुसरं प्रेम जन्म दिलेल्या आई वडिलांवर, आणि तिसरं प्रेम फक्त आणि फक्त स्वतःवर. साईन काय मागतो, थोड्या वेळ दिवसांनी ऑटोग्राफच देईल. IAS ऑफिसर पावडे नीलम, आता नाव लिहिलंय तर डिपार्टमेंट माहीतच असणार नाही. इथे फोटो तूच लाव. फ्रेंडशिप, प्रेमाविषयी काय लिहू, थोडंसंच आहे म्हणती, एवढं पूर्ण पान भरून लिहिलंय. संस्कार, मेसेज, वस्तुस्थिती, स्पष्ट बोला पण ते असे बोला की ज्यामुळे समोरच्याला कष्ट होणार नाहीत. ओके डिअर, समजलं. जगताप आरती, आणि थोड्या दिवसांची क्लासमेट. उसकी मोहब्बत पे मेरा हक तो नहीं, लेकिन दिल करता है उम्र भर उसका इंतजार करो. वाह मस्त, छान लिहिलंय. जाधव प्रायक्ता राजेंद्र, स्माइली क्वीन ऑफ हिपी ऑब्सरी. लव, प्रेम मला कधी समजणारच नाही, कारण त्याविषयी जास्त विचार कधी करणारच नाही. वा भारी.
थोरात अमित, हा आम्ही हाच तो फंग्या, त्याचा फोटो लावायचा राहिलेला. तरी काही पेजेस अजूनही रिकामी असल्या बुकची, भविष्यात कोणाला तरी दिल लिहायला नक्कीच. केतन